पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर इथं कर्जत शिरूर रस्ता कृती समितीची दुसरी बैठक उत्साहात पार पडली। या बैठकीला शिरूर, पाबळ, कनेरसर, शिरवली आणि परिसरातील गावातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत कर्जत शिरूर रस्त्याच्या कामाची सद्यस्थिती, प्रलंबित प्रश्न तसेच प्रस्तावित मार्गाबाबत स्थानिकांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि मोनार्क कंपनीच्या प्रतिनिधींसोबत लवकरच संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। रस्त्याच्या अंदाजपत्रकात सुचवण्यात आलेल्या तांत्रिक बदलांवर कंपनीकडून काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। तसेच या बदलांचा आढावा घेण्यासाठी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांच्या अडचणींवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील असा विश्वास दिलीप मेदगे यांनी व्यक्त केलाय। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी पुणे ग्रामीण प्रतिनिधी बाबा इनामदार यांचा रिपोर्ट। कर्जत हायवे जो आहे तर त्या किवळ्यापासून जर तुम्ही रस्त्याने जर गेला रस्ता जर गेला तर खूप चांगलं होईल। कारण जो जुन्या पाईट रोडने जर रस्ता जर गेला तो खूप चांगलं होईल। मधून शेतकऱ्यांची नुकसानी कमीत कमी होतील। अजून तुमची काय मागणी आहे? हीच आमची प्रामुख्याने मागणी आहे की हा रस्त्याने जावा म्हणजे जास्तीत कमीत कमी ॲक्युरेशन होईल। आणि तो जर तुम्ही जर उजव्या बाजूने जर रस्ता नेला शेतकऱ्यांच्या वावरांमधून तर त्याच्यामध्ये खर्च पण शासनाला जास्त होईल। म्हणजे शिरूर कर्जत हा रस्ता लवकरात लवकर व्हावा याच्यासाठी काय प्रयत्न चालू आहे? त्याच्याबद्दल आमचं काहीच मत नाही, लवकरात लवकर व्हावा, पण तो रस्त्याने रस्ता व्हावा तुम्हाला सांगायचं म्हणजे। आणि जिथं जिथं अडचणी, समजा आता पाईट भागामध्ये अडचण आहे, गाव आहे पाईट, तर ठीक आहे तिथं बायपास तुम्ही काढा, परंतु पाईट जर सोडलं तर तो सगळा ड्राय एरिया आहे। पाईट सोडलं तर पूर्णपणे ड्राय एरिया आहे, त्याच्यामुळे रस्त्यानेच रस्ता हा गेला पाहिजे। रस्त्याने रस्ता गेला तर शासनाला खर्च कमी येईल, ही मात्र आमची प्रामाणिक मागणी आहे। समितीची बैठक झाली, त्यामध्ये मेदगे साहेबांशी तुम्ही चर्चा करताना त्यांच्या पुढे कुठला विषय मांडला नेमके? माझा जो मुद्दा आहे तो पुणे नाशिक जो हायवे त्या आणि आता जो येणारा जो आपला आता कर्जत शिरूर, तर त्याला तिथंच उड्डाणपूल करावं। शेतकऱ्यांचं समृद्धीसारखी जमीन जाऊ नये त्याप्रमाणे केलं पाहिजे असं माझं मत आहे। काही शेतकरी भूमिहीन होती त्या समृद्धीसारखं जर सर्कल केली तर असं माझं मत आहे। साहेब, आज कर्जत शिरूर रोडची ही दुसरी मीटिंग मला वाटतं, यामध्ये शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे, तर लवकरात लवकर हा कर्जत शिरूर रोड व्हावा याच्यासाठी नेमके काय प्रयत्न होणार आहे आपल्याकडनं? आता आम्ही कृती समितीच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या एका लाईनमध्ये सांगतो की हा रस्ता होणं सगळ्यांच्या दृष्टीने गरजेचं आहे। जसं काही बाबा मराठवाड्यातून जे ट्रॅफिक येणार आहे ते जर ह्या परिसरातून गेलं तर ह्या परिसरातून हे रस्ता होताना विशेषतः खेड तालुक्यातील पश्चिम भाग असेल आणि हे सगळ्या मंडळींच्या जे काही जागा किंवा हे जातात तर ते जरी जाणार असले तर ज्या जागा राहतील तर या सगळ्या फ्रंटला येतील, त्याचे व्यावसायिक रूपांतर होईल, हॉटेल्स होतील, पेट्रोल पंप्स होतील। आणि कृती समितीचं वैशिष्ट्य उद्देश एवढाच आहे की रस्ता तर झाला पाहिजे, परंतु याच्यामध्ये जर काही थोडेफार याच्यामध्ये चेंजेस म्हणजे थोडेफार, मी काही म्हणणार नाही की तुम्ही अलाइनमेंट चेंज करा, पण एखाद्या शेतकऱ्यावरती किंवा याच्यावरती जर काही अन्याय होत असेल आणि त्याला जर पर्याय ते देत असेल तर आपण तो पाठपुरावा आपण करणार आहोत। दुसरं, या सगळ्या याच्यामधून याला जे काही आम्ही पाठपुरावा करणार आहोत तर तो तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे बांधकाम मंत्री साहेब असतील, कारण आताशी हा फक्त मंजूर आहे, त्याचं घोषणा झालेली आहे, याच्या अजून बऱ्याच प्रक्रिया बाकी आहे। त्यामुळं मग बांधकाम मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांच्याशी हा लवकरात लवकर रस्ता व्हावा याच्यासाठी पाठपुरावा आम्ही करणार आहोत। आणि मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं आणि पुणे नाशिक महामार्गावर मी कोऑर्डिनेटर आहे, माझ्या नॉलेजचा माझ्या सगळ्या परिसरासाठी म्हणजे तुमच्या शिरूरपासून तर आमची जी पश्चिम भागातली गावं आहेत इथपर्यंत जर काही त्याचा फायदा होणार असेल तर तो मला एक आनंदाचा क्षण राहील आणि याची चांगली मंडळी याच्यामध्ये आहेत। तर आमचा उद्देश तोच आहे की हा रस्ता व्हावा, फक्त याला जी गती देता येईल ती कृती समितीच्या वतीने ही गती देता येईल। साहेब, याच्यानंतरचं आगामी तुमचं जे नियोजन काय पद्धतीचं असणार आहे? आमचं नियोजन असं आहे की मी अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केलेली आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जे बाबिस्कर साहेब आहेत त्यांना मी विचारलं होतं किंवा तुम्ही आता हे तुमच्या प्लॅनमध्ये पुढं तुम्ही आता याचं स्टेटस काय, तर ते म्हणले याच्यामध्ये जे काही आमचे सचिव आहेत बांधकाम खात्याचे शरद राजभोज साहेब यांनी काही सूचना केल्या होत्या, त्याप्रमाणे त्या मोनार्क कंपनी त्याच्यामध्ये काही बदल केलेले आहे, ते बदल परत ते बघतायत, ते तपासून पाहत आहेत आणि ही टेक्निकल जोपर्यंत पूर्ण त्यांची तयारी होत नाही तोपर्यंत त्याचं टेंडर निघणार नाही। आणि म्हणून त्याच्यामध्ये आता काय सुरू आहे तर घाटामध्ये जे काही हे आहे त्याला काय कमी करता येईल, त्याची वळणं कशी कमी करता येईल किंवा मग त्याच्यामध्ये आज राजभोज साहेबांनी मला मिळाली माहिती अशी आहे की त्यांनी काही टनेल्स करून आपल्याला काही करता येईल का,
की जेणेकरून याला वेळही कमी लागेल, अशा काही गोष्टीवरती चर्चा सुरू आहे. आणि म्हणून आम्ही कृती समिती पुढच्या वेळेला अधीक्षक अभियंता, मोनर्स कंपनी आणि ते कार्यकारी अभियंता यांच्याशी एक संयुक्तिक बैठक लावून आता दादांचे विषय आहेत किंवा या साहेबांचे विषय याच्यामध्ये यांचं समाधान होईल असं आम्ही त्यांची चर्चा करणार आहोत.